नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। माझी लाडकी बहीण योजनामध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म अप्लाय केल्यानंतर ज्या अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा जो तपशीलचा जो कॉलम आहे तिथं तुम्हाला एक ऑप्शन विचारला जातो की तुमचा आधार कार्ड जो नंबर आहे तो बँक खात्याशी जोडलेला आहे का। तर त्याच्यामध्ये फॉर्म भरताना सगळेजण हो टिक करता, तरीसुद्धा जेव्हा फॉर्म सबमिट होऊन जातो ना त्याच्यानंतर जो आहे ना आपला आधार कार्ड नंबर जो आहे बँक खात्याशी जोडलेला आहे का हा जो ऑप्शन आहे ऑटोमॅटिकली डायरेक्ट नाही आहे असं दाखवतो फॉर्म सबमिट झाल्यानंतर। तर मला खूप कमेंट आले होते या प्रश्नावरती की सर असं का होतं आहे। आम्ही तर होय म्हटलं आहे, आधार कार्ड नंबरशी आमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो बँक खात्याशी जोडलेला आहे, तरीसुद्धा आम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर आम्हाला डायरेक्ट नाहीचा ऑप्शन दाखवतो आहे तिथं। तर हा काय प्रॉब्लेम आहे, तर हे कसं पाहायचं। जर तुमचं ही सेम प्रॉब्लेम असेल तर याचं काय सोल्युशन आहे मी तुम्हाला एकदा दाखवतो। लाडकी बहीण योजनेसाठी जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन सुरू करता तिथं तुम्हाला केलेले अर्जचा एक बटन दिसतं, त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करता तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो। या प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतं की आतापर्यंत तुम्ही जेवढे अर्ज केलेले तिथं माझ्या केसमध्ये 3 अर्ज आहे। तर कुठल्याही एक अर्जावर जसंच क्लिक केलं त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला महिलाचा पूर्ण तपशील असतो आणि खाली जो आहे ना महिलेचा जो आपलं हे आधार कार्ड नंबर किंवा तो बँक खात्याशी जोडलेला आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला खाली एक ऑप्शन मिळतो। तर खाली जर तुम्हाला इथं पाहायला भेटेल की आपला आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का नाही, तर इथं आपण पाहू शकता की माझ्या केसमध्ये सुद्धा नाही लिहिलेलं आहे। तरी असं का झालं, जेव्हा फॉर्म सबमिट केला तेव्हा मी पण पाहिलं होतं की डायरेक्ट इथं ऑटोमॅटिकली नाही झालेलं आहे। तर हे होय कसं होईल, तर हे पाहू शकता तुम्ही। माझं नंतर काही दिवसानंतर जेव्हा मी चेक केलं सेम टू सेम युनियन बँक ऑफ इंडिया आणि सेम युनियन बँक ऑफ इंडिया, पहिले जेव्हा मी हे चेक केलं होतं तेव्हा इथं नाही होतं, ठीक आहे। नंतर काही दिवसानंतर मी जेव्हा पुन्हा चेक केलं तर ते ऑटोमॅटिकली होय झालं। आपला आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, तर इथं खाली तुम्ही पाहू शकता होय। आणि सेम त्याच महिलेचं पूर्ण डॉक्युमेंट पाहू शकता तुम्ही। मी तुम्हाला असं दुसऱ्याचं नाही दाखवते, हे बघा आधार कार्ड आणि त्या महिलेचा फोटो, ठीक आहे। आणि इथंसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच महिलेचा पुन्हा इथं आधार कार्ड आहे, ठीक आहे। तुम्ही थोडा कॉर्नरमध्ये पाहू शकता, सिक्युरिटी रिझनसाठी मी ते हाईड केलं आहे। तर त्याच महिलेचा जो डेटा आहे वो काही टायमानंतर अपडेट झालेला आहे। तर मी तुम्हाला तुमचा जो प्रश्न होता त्याचा असं सांगू इच्छितो की तुम्ही जो महिलेचा तपशील भरला आहे, डेटा दिला आहे, तो तात्पुरत्याच टायमासाठी फक्त काही टायमासाठी तिथं नाही दाखवतो। आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेला नाही आहे असा ऑप्शन येतो की नाही येतो, पण तो काही टायमानंतर ऑटोमॅटिकली होय होऊन जातो। तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्ही काही चूक केलेली नाही आहे। माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे तिथं जर तुम्ही होय निवडलं आहे, बँक खात्याशी जोडलेला आहे होय असं निवडलं आहे, तर तुमचं काही टायमानंतर ते ऑटोमॅटिकली अपडेट होऊन जाईल आणि याच्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे। तर तुम्ही तुमचा फॉर्मला ॲडिट वगैरे करून त्याच्यासोबत काही छेडछाड करायची गरज नाही आहे। पण कदाचित तुमच्याकडनं जर चुकीनं होयच्या जागेवर नाही निवडलं गेलं आहे तर तुम्ही ॲडिट बटनावरती क्लिक करून पण हा जो डाटा आहे तो चेंज करू शकता, ठीक आहे। वरती तुम्हाला पाहायला भेटून जाईल। तुम्ही जेव्हा महिलेच्या तपशीलमध्ये जाणार तर तुम्हाला इथं ॲडिट बटन दिसायला मिळून जातं, याच्यामध्ये एडिट करून तुमचा फॉर्म पुन्हा ॲडिट करू शकता, त्याच्यामध्ये बदलाव करू शकता आणि तुमचं जी चुकी झालेली ती दुरुस्ती करू शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।